जनगणना 2027 अंतर्गत कोल्हापूर शहरासाठी एकूण 1206 ब्लॉक्स तयार करण्यात आलेत. या अंतर्गत पहिल्या टप्प्यात 16 मे ते 14 जून या कालावधीत घरगणना केली जाणार आहे. यासाठी महापालिका क्षेत्रात 1326 प्रगणक आणि 221 पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्वांना प्रशिक्षण देण्यासाठी 4 टप्प्यांमध्ये शिबिर आयोजित करण्यात आलं. 24 ते 27 एप्रिल, 28 ते 30 एप्रिल, 2 ते 4 मे आणि 5 ते 7 मे 2026 अशा टप्प्यांमध्ये हे प्रशिक्षण पार पडलं. प्रशिक्षणाच्या शेवटच्या दिवशी प्रगणक आणि पर्यवेक्षकांनी प्रत्यक्ष क्षेत्रात जाऊन घरभेटीद्वारे जनगणनेचं प्रात्यक्षिकही केलं. आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्या मार्गदर्शनाखाली हे संपूर्ण प्रशिक्षण पार पडत असून 19 फील्ड ट्रेनरमार्फत न्यू पॅलेस इथल्या छत्रपती शाहू विद्यालय आणि देशमुख हायस्कूल इथं प्रशिक्षण देण्यात आलं. दरम्यान नागरिकांसाठी 1 ते 15 मे 2026 या कालावधीत स्वयंगणनेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी अधिकृत पोर्टलवर माहिती भरून या प्रक्रियेत सहभागी व्हावं असं आवाहन कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत प्रशासनाकडून करण्यात आलंय. यावेळी शहर जनगणना अधिकारी तथा उपायुक्त परितोष कंकाळ, सहाय्यक आयुक्त तथा चार्ज अधिकारी उज्ज्वला शिंदे, स्वाती दुधाणे, जयवंत जावडेकर, डॉक्टर विजय पाटील, उपशहर अभियंता तथा अतिरिक्त चार्ज अधिकारी महादेव फुलारी, सुरेश पाटील, अरुण गुजर, निवार पोवार, जनगणना अधीक्षक सागर कांबळे, सामाजिक विशेषज्ञ युवराज जबडे, जनगणना समन्वयक विक्रमसिंह लाड, प्रकाश माने, धनंजय माने आदींसह सर्व टेक्निकल असिस्टंट आणि जनगणना विभागाकडील सर्व कर्मचारी उपस्थित होते.